नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. बाबा आलेले असतात, त्यामुळे आंबू आजीला आता मोठं सरप्राईज भेटलेलं असतं. आंबू आजी विचार करत असते की हे कसे इथे आले. आंबू आजीला काहीच समजत नसतं. सोबतच आंबू आजीची नणंद सुद्धा आलेली असते आणि बाकीचे रिलेटिव्ह सुद्धा आलेले असतात. त्यामुळे आंबू आजी खूप खुश असते, परंतु हे सगळं चाललंय काय हे तिला काही समजत नसतं. तर आदर्शने कविताला कॉल केलेला असतो आणि कवितासोबत तो बोलत असतो. खरं तर काल मला तुला विचारायचंच राहून गेलं, तू बरी आहेस ना, तू काळजी घे स्वतःची. तेव्हा कविता म्हणते की हो आदर्श, मी बरी आहे. तर आदर्श तिला म्हणत असतो की खरं तर काल जे काही झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. तेव्हा कविता त्याला म्हणत असते की हे बघ आदर्श, तुझी काहीही यात चूक नाहीये. चूक तर तुझ्या आईची आहे, तुझ्या बहिणीची आहे. त्यांनी चूक केलीये, तू कशाला त्यासाठी माफी मागतो. मला माहितीये तू निर्दोष आहेस, परंतु हो त्यांनी जर परत असं जर काही केलं ना तर मी मात्र त्यांना सोडणार नाही. आदर्श म्हणत असतो की जाऊ दे, तू त्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस, तू फक्त तुझी काळजी घे. तर कविता म्हणत असते की आदर्श, मला तुला एक बोलायचं होतं. खरं तर आपला संसार तर नाही नीट झालाय, परंतु सार्थक आणि आनंदीचा संसार तरी नीट व्हावा. सार्थक जसा चांगला मुलगा आहे तशी आनंदी सुद्धा चांगली मुलगी आहे. खरं तर आनंदीमुळेच माझा जीव आता सलामत आहे. जर तुला माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल ना तर त्या सार्थक आणि आनंदीसाठी कर. त्यांना घरात कुठलाही प्रॉब्लेम होऊ देऊ नको. जे माझ्यासोबत झालं ते आनंदी सोबत कधीच होऊ देऊ नको. तेव्हा आदर्श तिला म्हणतो की हो कविता, ठीक आहे. त्यानंतर इकडे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना खाली पाटावर बसवलेलं असतं. त्यानंतर सार्थक सर्व ज्येष्ठ नागरिकांचे पाय धुवत असतो. आनंदी पाय पुसत असते. नंतर दिवे लावले जातात. खरं तर हे ज्येष्ठ पूजन केलेलं असतं. तर आंबू आजी सार्थकला विचारत असते की सार्थकराव, अहो हे सगळं काय आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की अहो आजी, याला ज्येष्ठ पूजन म्हणतात. सार्थक म्हणत असतो की खरं तर प्रत्येक नातवाने घरातल्या आजी आजोबांचं आणि ज्येष्ठ नागरिकांचं पूजन करायचं असतं आणि तुम्ही तर आता पंजोबा आहात, त्यामुळे तुमचं तर व्हायलाच पाहिजे होतं. आंबू आजीला मात्र हे सगळं ऐकून आंबू आजीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आंबू आजी खूप खुश असते. आनंदी म्हणत असते की आंबू आजी, खरं तर हा सर्व प्लॅन सार्थक सरांचाच होता. सार्थक सर म्हणतात की प्लॅन कोणाचाही असू दे, परंतु शेवटी ज्याचा मान त्यालाच भेटला पाहिजे ना. आंबू आजीला सार्थकचं खूप कौतुक वाटत असतं आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. ती म्हणत असते की खरंच सार्थकराव, तुम्ही जे काही केलं ना ते खरंच खूप छान केलं. आणि मनोजला ती म्हणत असते की मनोज, अरे आता तरी तू सुधार. अरे डोक्यात उगाच राग घालून नसतो घ्यायचा, ज्याचा मान त्याला द्यायचा असतो. आणि हे सर्व तर मी आनंदीच्या नवऱ्याकडून शिकले. त्यांनीच मला शिकवलं की ज्याचा मान त्याला द्यायचा असतो, परंतु मीच त्यांना त्यांचा मान नाही देऊ शकले. आंबू आजी आता रडायला लागते. तर सार्थक सुद्धा आता इमोशनल झालेला असतो आणि म्हणत असतो की आंबू आजी, अगं तू रडू नकोस ना, आणि तू रडल्यावर माझं काय होणार आहे. हे बघ सगळं वातावरण खूप इमोशनल झालंय, थांबा आता काहीतरी करायलाच हवं असं म्हणत असतो. आंबू आजीला म्हणतो की आजी तू डोळे बंद कर बरं. आजी म्हणते की ठीक आहे, आता तरी तुमचा मान राखला पाहिजे. आणि असं म्हणून आता ती डोळे बंद करते. तर सार्थक आता आजोबांच्या हातामध्ये एक गुलाबाचं फुल देतो आणि आजींना ते द्यायला सांगतो. आता आजोबा आजीला म्हणतात की अगं डोळे उघड. तर आजी जेव्हा डोळे उघडते तेव्हा आजोबा मस्त गुडघ्यावर उभे राहून आजीला प्रपोज करतात. सर्वजण हसत असतात आणि आजी सुद्धा लाजत असते की हे सगळं माझं डोकं नाहीये, हे जावई बापूंचं डोकं आहे, त्यांनीच मला हे सगळं करायला लावलं. त्यानंतर सार्थक आणि आनंदी दोघंही आता आजी आणि आजोबांचा आशीर्वाद घेतात. तर आजी आता आनंदीला म्हणत असतात की लोक तर आशीर्वाद देतात, परंतु आज मी तुला एक सल्ला देणार आहे. खरं तर एवढा चांगला मुलगा मिळालाय तुला की तुझं नशीब येते. आणि खरंच सार्थक रावांसारखा तुला नवरा मिळालाय तर तुझ्या आयुष्याचं मात्र सार्थक होणार आहे. आनंदीला त्या म्हणत असतात की खरंच तुझा पहिला नवरा गुणाने चांगला नव्हता, तुला खूप त्रास देत होता, परंतु तू चांगली होतीस म्हणून देवाने तुला दुसरी संधी दिली आणि सार्थक रावांसोबत तुझं लग्न झालंय. सार्थक रावांना तू कधीही अंतर देऊ नकोस. नेहमी खुश राहा, सुखी राहा. माझे आशीर्वाद हे कायम तुमच्या सोबत असणार आहेत. आंबू आजी आता सार्थकला म्हणते की रागवतच म्हणते हा की सार्थक राव जरा माझ्यासमोर येऊन उभे राहा. तर सार्थक म्हणतो की आता काय चुकलं माझं. आंबू आजी म्हणते की सांगितलं ना तुम्हाला की माझ्यासमोर येऊन उभे राहा, तर राहा उभे. आणि मग सार्थक आंबू आजी समोर उभा राहतो. तर आंबू आजी आता तिच्या बटव्यामध्ये हात घालते आणि ती 100 रुपयांची नोट बाहेर काढत ती सार्थकला देते. आंबू आजीने ही नोट आतापर्यंत कोणालाही दिलेली नसते आणि ती नोट आता तिने सार्थकला दिलेली असते. हे बघून सर्वांना खूप आनंद झालेला असतो. ती नोट स्वीकारताना मात्र सार्थकच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. आजोबा सार्थकला म्हणत असतात की सार्थकराव, तुम्हाला ही नोट भेटतेय याचा अर्थ तुमच्यासारखा
सारखा माणूस जगात दुसरा कोणीच नाहीये. आंबो आजी म्हणत असते की खरं तर आजपर्यंत ह्या नोटीचा मानच तिला भेटला नव्हता, परंतु आज मात्र ह्या नोटीला तिचा मान भेटला. असं म्हणून आता सार्थकला तिने ती नोट दिलेली असते. सर्वजण खुश असतात, आनंदी देखील खुश असते आणि मनोजचा चेहरा मात्र खूप पडलेला असतो. तर इकडे सुधा मात्र टेन्शन मध्ये असते आणि सार्थकची ती वाट बघत असते. त्याच वेळी वृंदा तिथे येते आणि म्हणत असते की काय ग, सार्थकची आठवण येते ना तुला? सुधा म्हणते की हो ना, आता सार्थक जाऊन किती दिवस झाले, कधी येतो काय माहिती. तर वृंदा म्हणत असते की तो कसा बाई तुझा ऐकतोय, तो तर त्याच्या बायकोचाच ऐकेल. शेवटी आनंदीचीच त्याला सॉरी. आणि आता आनंदी मॅडमने तर आपल्या घरातली इज्जत वाचवली आहे म्हटल्यावर आता सार्थक मात्र अजूनच तिचं ऐकणार. तर सुधा म्हणत असते की नाही नाही, असं काही होणार नाही, सार्थकने मला शब्द दिलाय की तो उद्या घरी येणार आहे म्हणून. वृंदा म्हणते की ठीक आहे, बघूयात आपण तो आता उद्या घरी येतोय की नाही ते. तर इकडे सार्थक म्हणत असतो की खरंच आंबो आजी खरंच खूप ग्रेट आहे. तर आनंदी म्हणत असते की हो, आजी आणि आजोबा दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, दोघंही भांडत असतात परंतु प्रेमही तितकंच करतात. सार्थक म्हणतो की हो, आपल्यासारखंच ना. आनंदी म्हणते की सर आपण कुठे भांडतो. तर सार्थक म्हणत असतो की पण भांडत जरी नसलं तरी आपला एकमेकांवर जीव तर आहे ना एवढा. आनंदी म्हणत असते की परंतु सर, आजीची 100 रुपयांची नोट अजूनपर्यंत आम्ही कधी जिंकलो नाही, परंतु तुम्ही मात्र जिंकून दाखवली ना. तर सार्थक म्हणतो की हो, मग शेवटी नवरा कोणाचा आहे असं म्हणून आनंदीच्या गळ्यात तो हात घालतो. तर आनंदी आता सार्थककडे बघू लागते. सार्थकला समजतं की आपण आनंदीच्या गळ्यात हात घातलाय. तो परत हात काढून घेतो. सार्थक आनंदीला विचारतो की बरं किती दिवस झाले आपण इथे आलो होतो. आनंदी म्हणते की सर 5 दिवस झाले, उद्या 6वा दिवस आहे. सार्थक म्हणतो की अरे बापरे, खूप काही होऊन गेलं ह्या 6 दिवसांमध्ये आणि मी आईला वचन दिलंय की मी 6 दिवसात परत जाणार आहे म्हणून. खरं तर एवढ्या दिवसामध्ये आपल्याला मनोजदादाची गाडी रुळावर आणायची होती, परंतु ते तर काही झालं नाही. पण ठीक आहे, उद्याचा दिवस आहे, बघूयात काही होतं की काय. आणि तो आनंदीला म्हणत असतो की उद्या आपल्या घरात वर्ल्ड कपची मॅच सुरू होणार आहे, बघा काय मज्जा येणार आहे उद्या. आनंदी म्हणत असते की सर पण नक्की काय करणार आहात तुम्ही? सार्थक म्हणत असतो की अहो, आपण मनोजदादाला सुधरवायला आलो होतो की नाही, आता उद्या क्रिकेट काय मज्जा करते ना, बघाच उद्या सगळे आपण क्रिकेट खेळणार आहोत. आनंदी म्हणते की अहो, दादाच्या मनात क्रिकेट बद्दल खूप राग आहे, तो काही खेळणार नाही. तर सार्थक म्हणत असतो की दादाला क्रिकेट सोडावं लागलं ना म्हणून त्याला राग आहे, क्रिकेट बद्दल त्याला राग नाहीये, बघा उद्या खेळतो की नाही तो. मी आता त्यांना त्यांच्या स्वप्नापर्यंत घेऊन जाणार आहे की मनोज दादांना क्रिकेट किती आवडतो. खरं तर त्यांचा राग क्रिकेटवर नाहीये, ते ह्या परिस्थितीवर चिडले. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर, मी सगळं बरोबर करतो. तिलाही माहित नसतं की सार्थक आता काय करणार आहे. तर दुसरा दिवस उजाडलेला असतो. छोटी मुलं ही घरासमोर क्रिकेट खेळत असतात, खेळून खेळून दबलेली असतात म्हणून खाली बसलेली असतात. तर तितक्यातच सार्थक तिथे येतो आणि म्हणतो की ए पिंट्या, तुम्ही बसले का बरं, चला बरं खेळायला सुरुवात करा. तर ती मुलं म्हणत असतात की दादा, अरे आम्ही खूप थकलोय आता. सार्थक म्हणत असतो की काय तुम्ही थकता, बरं एक काम करा, तुम्ही उसाचा ज्यूस पिता का? तर मुलं म्हणत असतात की परंतु आमच्याकडे पैसे नाहीये ना. सार्थक म्हणतो की हे आहे ना माझ्याकडे पैसे, तुमचा दादा असल्यावर तुम्हाला काय चिंता, मी देतो तुम्हाला पैसे, परंतु तुम्हाला त्यासाठी माझं एक काम करावं लागेल. आता मुलं नक्की काय काम करणार आहे हे पुढील भागात कळेल. आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे क्रिकेटची मॅच आता चांगलीच रंगलेली असते. सर्वजण क्रिकेट खेळत असतात. तर सार्थक मात्र आनंदीकडे बघत असतो. आनंदीने रन काढलेले असतात, त्यामुळे सार्थक आनंदीला कॉंग्रॅच्युलेट करतो. वृंदा सुधाला म्हणत असते की तुला खरंच असं वाटतं का की सार्थक इथे येईल म्हणून? तर सुधा म्हणत असते की जर तो इथे आला नाही ना तर मी स्वतः जाईल त्याला आणायला. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.